बीडच्या गेवराईचे विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित यांनी चलो मुंबईचे बॅनर लावल्याच्या नंतर लक्ष्मण हाकेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि यानंतर गेवराईमध्ये चांगलाच वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। आमदार विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय, कारण लक्ष्मण हाके हे थोड्याच वेळात गेवराईमध्ये दाखल होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याच्या नंतर इतर कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आता पोलीस ठाण्याच्या समोर हे कार्यकर्ते दाखल झालेत। काय सांगाल, आपल्या किती कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आपलं काय म्हणणं आहे? आता मला प्रथम मी सांगतो, मी अशोक बोरकर धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। मला आपल्या माध्यमातून आदरणीय हाकेंना सांगायचं आहे की त्यांनी 2 दिवसापूर्वी आमचे नेते आदरणीय आमदार विजयसिंहराजे पंडित यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं। त्यांनी वक्तव्य असं केलं की या मतदारसंघामधील ओबीसी समाजाने आमदार विजयराजे जर दारात आले तर त्यांना दांडके काढले पाहिजे। मला त्यांना सांगायचं आहे की हाके या ठिकाणी ओबीसी समाज आणि मराठा समाज हा गुन्हे गोविंदाने राहतोय आणि राहिला विषय आमचे नेते, तुम्ही जर आमच्या नेत्याबद्दल जर असं आगपागडपणे जर बोलत असाल तर तुम्हाला मराठा समाज नाही अथवा ओबीसी समाजाची गरज नाही, धनगर समाज म्हणून आम्हीच तुम्हाला सक्षम आहोत। मला आदरणीय तुम्ही हाके, तुम्ही आमच्या नेत्याबद्दल जे चुकीचं वक्तव्य करतात ते हे तुम्हाला सांगायचं की हे काय कुठल्या राक्षस भवनचे पंडित नाहीत, हे दैठणचे पंडित आहेत आणि धनगर समाजाची तुम्ही कुठली चळवळ जर उभा केली तर आम्ही निश्चित त्या चळवळीमध्ये तुमच्या सोबत होतो राहतो। पण जर तुम्ही असं समाजामध्ये दंगली घडवून जर आमच्या नेत्याबद्दल जर चुकीचे वक्तव्य करत असाल तर इथून पुढच्या काळात तुम्हाला जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। तुम्ही इथून पुढे कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणं आणि त्याच्यानंतर परत या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की मी गेवराईमध्ये येतो। मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही गेवराईमध्ये येता तर ही खूप मोठी चूक असेल। तुम्ही गेवराईला न येता तुम्ही तिकून तिकडेच जा। इथं जर आले तर तुम्ही हे समाज, बाकीच्या समाजाची गरज नाही, धनगर समाज म्हणून ओबीसी समाज म्हणून आम्ही हे तुम्हाला निपटण्यासाठी समर्थ आहोत, सक्षम आहोत। निपटणार म्हणजे काय करणार? त्यांनी जर आमच्या नेत्याबद्दल जर दंडुक्याची भाषा केली तर त्यांना जशाच तसं दंडुक्याची भाषा करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। ते ज्या पद्धतीने बोलते त्या तोडीस तोड आम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत। नक्कीच। आता किती कार्यकर्त्यांना तुमच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तुमचं काय म्हणणं आहे? गजानन काळे म्हणून आमचे एक धनगर समाजाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी काल हाके यांनी आमचे आदरणीय, आमचे दैवत, आमचे गेवराई मतदारसंघाचे लाडके आमदार विजयसिंहराजे पंडित यांच्या विरुद्ध जे काही वक्तव्य केलं होतं या ठिकाणी, त्या वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी गजानन काळे यांनी त्यांच्या शब्दामध्ये हाकेंचा या ठिकाणी निषेध केला होता। संविधानाने ज्या प्रत्येकाला या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेत या ठिकाणी हाके यांनी त्यांचं जे मत मांडलं ते चौकटीच्या बाहेर आहे आणि काल गजानन काळे यांनी त्यांचं जे मत मांडलं आहे ते संविधानाच्या चौकटीत राहून आहे। ते त्यांनी या ठिकाणी संविधानाच्या चौकटीत असून सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी आमचे जे काही या ठिकाणी कार्यकर्ते आहेत गजानन काळे यांना या ठिकाणी ताब्यात घ्यायची त्यांची गरज नव्हती। जोपर्यंत या ठिकाणी गजानन काळेला या ठिकाणी सोडणार नाहीत, रिलीव्ह करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या मांडून या ठिकाणी बसतो। नक्कीच। तुम्ही तर आता ठिय्या मांडताय, मात्र दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके असं म्हणतात, आव्हान देत आहेत आणि ते आता थोड्या वेळापूर्वी आमदारांना असंही म्हणाले की भुरट्या। इकडे बघा, हाकेंनी या ठिकाणी आताच आमचे बोरकर यांनी त्यांना सांगितलं आहे की या ठिकाणी दोन्ही समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करू नये, परंतु हाकेंनी या ठिकाणी त्यांचा जर या ठिकाणी त्यांना बघायचंच असेल गेवराई मतदारसंघाची ताकद आणि आमदार विजयराजे यांची ताकद, तर हाकेला ठोके नक्कीच पडतील। हाकेला ठोके, हाकेला ठोके। अरे हाकेचं करायचं काय? मात्र ते भर चौकात गेवराईमध्ये मी थोड्या वेळात येतो असं म्हणाले, चहा प्यायला बसणार आहे। इकडं पहा, ते येऊ शकत नाहीत, याला च लावतो आम्ही, येऊच शकत नाहीत ते। काय सांगाल? थोड्या वेळात हाके येत आहेत गेवराईमध्ये, तुम्ही इथं पोलीस ठाण्यात दाखल झालाय। हाकेने चुकूनही गेवराईमध्ये पाऊल ठेवू नये। हाके जर गेवराईमध्ये आला तर मी एक धनगर समाजाचा नेतृत्व करतो, मी एक धनगर समाजाचाच माणूस आहे, मी एक नगरसेवक राहिलेलो माणूस आहे। माझं असं मत आहे की हाके साहेबांनी गेवराईचं नाव तर काय पण गेवराईच्या बायपासनी सुद्धा जाऊ नये आणि जर गेवराईलाच यायचं असेल तर हाके साहेबांनी येऊन दाखवावं। आता इथं ते दाखल होत आहेत आणि तुम्ही म्हणताय की ते आले तर ठोके पडतील सगळे म्हणतायत, मात्र ते जर आता चौकात आले तर तुमच्या काही कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं, काय परिस्थिती असेल? संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी जे बॅनर लावले, समर्थन दिलं, त्या समर्थनाच्या विरोधात हाके साहेब जे बोलले, चुकीचं बोललेले आहेत, त्यांनी असे 2 समाजात तेढ निर्माण करायचं काम करू नये। गुन्हे गोविंदाने आमच्या तालुक्यातले एक भावंडासारखं आम्ही सर्व समाज या ठिकाणी नांदत असताना चुकानी ते या ठिकाणी ते जाती तेढ निर्माणाचं काम करायचं या ठिकाणी हाके करीत आहेत। त्यांनी असं करू नये, कारण की हा लढा, हा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या
समर्थनार्थ या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव मनोज दादा सोबत मुंबईला परत सकाळी आम्ही जाणार आहोत। मनोज दादा तुम आगे बढ़ो। नक्कीच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय, तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पोलिसांनी आता या ठिकाणी आमदारांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती आता वातावरण जे आहे ते आता चिघळताना पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाकेंनी गेवराईत पाय ठेवू नये अशा प्रकारचं या ठिकाणाहून आव्हान जे आहे ते आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे। मात्र आता पुढे लक्ष्मण हाके गेवराईमध्ये दाखल होतात का आणि पुढे नेमकी काय परिस्थिती निर्माण होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।